तर मी आता किचन मध्ये येईन अशी माझी लगबग सकाळपासून चालूच आहे ना मयुरी? तर आता स्पेशली ह्याच्यासाठीच मी सुट्टी घेतली स्कूलला. होय, तू आजारी पण आहे, सुट्टीचं सोड. दोन रिझन आहे. तिला ही सळ खूप आवडते असं आहे ना. आता मी हे सगळं करून खायला येतात म्हणून सगळ्यांकडून. आणि आता मी तयारी करते, तुम्हाला दाखवते. सगळं मला बारीक बारीक कापून घ्यायचंय. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गोड गोड सर्वांशीच बोला. आहे ना मयुरी? चला तुम्ही. आणि माझा स्वयंपाक झाला बरं का, तुम्हाला सांगते. इथं भात झालाय, इथं अशी पालकाची भाजी छान केलीये, सुद्धा केले. मुलांसाठी भात केलाय, म्हणजे सगळ्यासाठीच. आणि ते बाजूच्या भाकरी 2-3 करून घेतल्यात फटाफट. आणि ते अशी छान पालकाची भाजी बघू शकता. ही अशी लवकर लवकर करून घेतलंय, खूप घाई आज. आणि आता हे सगळं सामान आहे ना मिक्स करून घ्यायचे, वाणाचं सामान. आणि हे मयूरचे पप्पानी सकाळीच ऊस मला हे करून दिला, बारीक करून दिला तोडून. हे सगळी कापाकापी करायची राहिली अजून, म्हणजे हे कापायचंय, ककडी कापायची. चला नंतर लास्टला तुम्हाला सगळं दाखवते मी. इथं मी असं बारीक करून गेले, हे ककडी सुद्धा. सगळं काय. आणि हे बोरं सुद्धा आणली होती गावाकडून, पप्पाने आणलेले बोरं इथे. आणि मुद्दामून ठेवली होती मी ह्याच्यासाठी. ते सगळे टाकून घेते ह्याच्यात असं. आणि मयुरीने शेंगा एवढ्या काढून दिल्यात मला, बस झाले तेवढ्या. आणि हे ऊस सुद्धा टाकून घेते आतमध्ये असा. ऊस, हे ढाळे मला भाजायचे पण वेळ नाही भेटत बघा ना. ते असं सगळं. आणि ककडी बारीक करून घेते फटाफट, उशीर होतोय. तर मी हे सुगडे ना धुवून घेते छान नळाखाली असे. याला दोरा बांधून घ्यायचा आपल्याला. याला लगेच दोरा बांधून घेते. बांधलाय मी, डबल बांधते अजून. नाही बांधलाच आहे मी. पुन्हा मुलं आधी धुवून घेऊया आपण छान असं. आणि इथं 5-5 सुगडे नाही भेटले मला. आणि कसं आहे ना, मी काल तुम्हाला दाखवलं व्हिडिओ मध्ये की ह्याच्यासोबत असं होतं हे. आणि हे आपल्या गावाकडे हे असते, याला काय बोलतात? दिवा नाही, झाकण बोलतात ह्याला, झाकणी का काहीतरी बोलतात असं. आणि मी त्यांना बोलले की फक्त मला हेच 5 द्या. तो ते बोले कि नहीं दीदी हम नहीं दे सकते, किसी को ये चाहिए, फिर ये कम पड़ गया तो हम क्या कर सकते. त्यासाठी दुसऱ्याला कशाला आपल्यामुळे ते द्यायला देऊ शकत होते 10 रुपयाला एक फक्त. पण ते बोलले दुकानदार की नहीं दीदी हम नहीं दे सकते कम. आणि मुंबईमध्ये हे असं एवढंच घेतात, मग ह्याच्यावर हे नसलं तर मग त्याचा काय फायदा आहे की नाही. त्यासाठी नाही, आता पुढच्या वेळेस गेली ना गावातूनच घेऊन येणार हे मी 5 असे. आपल्या इकडे 5 असे वस्ततात हे. आणि ह्याच्यात आता छान भरून घेते पूर्ण. हे बसेल का? हा ना, आपल्याला कपडाही आणायचा आहे मयुरी. बसेल का सगळं? मी टाकते. तू टाक, मी तिकडे कपडा बघते, कोरा कपडा. बरोबर. असं हे रुमालच घेते मी, कोराच कपडा आहे हा. असं छान दातरून घेते मी. हळदी कुंकू लावलंय ह्याला, अजून एकदा लावते. ह्याच्यात तांदूळ आणि तीळ आहेत. हा, आणि झाकून ठेवायचं आपल्याला, असं उघडं नाही ठेवू शकत आपण. खूप घाई होती मला हे ना. हे आणि हे आपल्याला सोबत घेऊन जायचे बरं का. हे असं झाकून ठेवते. अगरबत्ती लावतात का नाही मला माहित नाही, पण तरी लावते मी, कारण पूजाच करतो ना आपण. पूजाला तर अगरबत्ती असतेच. दिवा बहुतेक लावत नाही दिवा, पण अगरबत्ती लावून घेते मी. कसं आहे, प्रत्येकाची पूजा करायची पद्धत खूप वेगळी आहे. असे उलट धर. उलट आग लागायला का होते ना, एवढा दम दिला नाही का मयुरी.
आणि आता मी हे डब्यामध्ये नेणार आहे. परातीमध्ये आपल्याला खूप लांब जायचंय ऑटोमध्ये, तर मी हे सगळं डब्यात भरून घेते. आणि ह्याच्यात मी तिळाचे लाडू घेणार, सगळं मी बांधूनच घेणार. मी आता ह्याच्यात हे सगळं भरून घेते. आता खूप बोलायला सुद्धा मला हे होते. हे डब्यामध्ये असं भरून घे. नाही हे बघ ना. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू सुद्धा पॅक करून न्यायचे. हे बघू शकता असं घेतलं मी. हळदी कुंकू कशात घेणार? हळदी कुंकू हे मी आणलेलं आहे, हे असं लॉक वालं, पण लॉक ह्याचं लागतच नाही. दुकानात छान चलत होतं. ह्याच्यात मी हळदी कुंकू घेणार आता छान असं. लबर लाव त्याला. हा याचं लॉक बघा ना, घरी आलं की लॉकच तुटलं. हे इथं लॉक होतं हे असं. चालेल काही हरकत नाही. चला लवकर लवकर तयारी करून घेते, मला सुद्धा तयार व्हायचं अजून. तर आज मी तुम्हाला दाखवते माझा लुक. नाशी मी छान तयार झाली. नाशी कॉटनची साडी घातली, काटा पदराची. आणि ही साडी आहे माझ्या आईची. खूप जुनी साडी आहे, खूप 40 वर्षाखालची साडी आहे. अशी ह्या बांगड्या सुद्धा माझ्या आईनंच घेतलेल्या आहेत. ह्या मी खूप जपवून ठेवलेल्या. आणि आता मकर संक्रांती आहे, एवढ्या बायका नटून थटून येतात ना, तुम्हाला काय सांगू. तुम्हाला तसं मी दाखवणारच, सगळं तुमच्यासोबत शेअर करणार. कशी वाटते मी नक्की नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मयुरीने असा माझा आंबाडा म्हणजे घातला आहे. तिने मला हेल्प खूप केली. आज भांडे घासले, कपडे धुतले माझे, तिने भरपूर काम केलं. नंतर सांगणार आता सविस्तर. आणि आता मयुरी कशी तयार झाली ना ते तुम्हाला दाखवते. छान तयार झाली, बघू शकता. एक कुर्ता तिला घेतला होता हे ब्लॅक कलरचा, सॉरी. खूप उशीर होतोय, बघू शकता 1 वाजून गेलाय. आता आम्हाला निघायचंय लवकर. अशी एवढी सुंदर दिसतील, हायटेड दिसेल मयुरी, काय सांगू तुम्हाला. है ना, निघतो आता. खूप उशीर होतोय, है ना मयुरी. आणि आता आठवणी जायचंय आम्हाला, खूप लांब जायचंय. स्वयंपाक ते सगळा झाला. आता ते आल्यावर दोघं जेवण करतील, मी नंतर करणार. मला तो उपवासच आहे. मयुरीला पण उपवास असल्यासारखंच आहे, तिने एकदाच थोडस खाल्लेलं आहे. आणि मी कसं कसं काय काय सोबत घेणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. मी असं हे डब्यामध्ये घेतलंय हे. आणि आता हे झाकून घेणार म्हणजे आपलं सांगणार नाही. आणि ह्याच्यात हळद कुंकू आहे. मी तर मगाशी दाखवले हे सोबत. हे फुलं आणि हे पुडी बांधून घेते. ह्याच्यात आहेत तिळगुळ, ह्याच्यात आहेत अशी तिळगुळ घेतलेत लाडू मी सोबत. सगळ्या बायकांना द्यायला ओटी भरल्यावर गोड असं. आणि झालं मग आता हे थैलीमध्ये बांधून घेते, निघतो आम्ही. निघालो आणि लाईटच गेली माहितीये का. आता सगळं बंद करून जावं लागेल. आणि ह्या थैलीत असं सगळं सामान घेतलंय मी. इथे पर्स मी कॅरी करणार, ते मयुरी कॅरी करणार अशी छानशी पर्स. चल बेटा, म्हणजे मोबाईल, माझा चष्मा वगैरे वगैरे छोटं मोठं सामान. चल चल चल. निघालो, ऑटो मध्ये बसलोय. आता फ्रेंडला फोन करते निघा म्हणून पटापट. मयुरीचं ट्युशन सुद्धा आहे ना मयूर. काम चालू आहे असं बघू शकता. इथे ट्रॅफिक होतं याच्यामुळे भरपूर. मध्ये चला जाते आतमध्ये मी. पाय पडले जाऊचं काही टाट मांडून घेतली. चला, आई बोलली की पहिले पाय पडण्याच्या आधी हे दाखव टाट मांडण्याचं, मग पुन्हा आपण हे करू पाय पडू. तर मी आता जाते.
पडून घेऊया. अरे हो आली सगळे भेटतायत बरे आमची गावालीच आहे माझ्या भावाची बायको हो हो आले आले हाय जरा या साईडला ये. या साईडला हाय फोटो फोटो छान घेतलं होय आले का इथं आहे अनन्या कोण इथं अनन्या हाय कर त्या चौघींची अशी सुगडे ठेवलेत 5-5 त्याला हळद कुंकू लावून घेतो
गर्दी झाली आहे खूपच. आता लाईन सुद्धा लागली, तेव्हा काहीच लाईन नव्हती. ती ताई ओटी भरून गेली. इथपर्यंतच होते. आता गेटच्या बाहेर सुद्धा गेली आहे. लाईन खूप गर्दी आहे की तर सगळे करताय बा ट्युशन घ्यायचे. लेट होईल तरी पण आईला काही फिकरच नाही आहे. करा One, 2, 3, start. निघाले घरी, खूप उशीर झालाय. 3 वाजले. मयूरला ट्युशनला जायचंय. तुम्हाला लाईन दाखवते किती आहे. भरपूर गर्दी झाली आता मंदिरामध्ये, भरपूर. बघू शकता खूप गर्दी झाली आहे आता. चालूच आता बाहेर, मंदिराच्या बाहेर. चप्पल शोधते आता, कुठे चप्पल. तर आता आम्ही निघालो. छान वाटलं मयुरी. काय गर्दी होती आता तर विचारू नका. पण हिच्यासाठी लवकर निघालेली, नाही तर अजून 1 तास मी थांबली असते. अजून माझी फ्रेंड आहे तिथे. काय ना मिळू. पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. दाखवते रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं त्या साईडला बघ मयुरी किती उन्हाचं काम करायचं सगळे घरी. आणि मयुरीला असे टिफिन मध्ये लाडू दिले. दाखवून बघा किती आहेत. फ्रेंड्स लोक, सर लोक, सगळ्यांना दे. पाया पड, तिळगुळ घ्या, गोड गोड असं बोल. जेवण केलं तिने फटाफट एकदा. आम्ही असंच ठेवलंय. कशी दिसते हो मी. ओ मालक, ओ साहेब, मोबाईल मध्ये नाही इकडं. मग खाली बघायला मध्ये छान छान बघा. असं असतं कुठं. तिला ट्युशनला जायचं गाय होती खूप मयुरीला. इथं जा बेटा लवकर ये. गेली अजून तिकडे बेडरूम मध्ये. काय राहिलं काय माहित. अहो थांबा, फोटो काढायची होती. ओ महाराज पुन्हा या थोड्या वेळाने. तू काढणार फोटो, पण मला त्यांच्यासोबत काढायची ना अजून. आमच्या नवरदेवासोबत. बघा कसा धिंगाणा करते मयुरी बघा. तरी मी लवकर आले. सगळ्या बायका आहेत तिथे बर का. बाय मयू, लवकर ये. आलाय आजू, आत्ताच आलाय. जेवतो इथं है ना आजू. कसं झालं बेटा वरण पालकचं. इकडे बघ वरी. वरी बघ. नाही बघणार. बर. मयुरी अशी लवकर लवकर ट्युशनला गेली ना. का गेली ते पण सांगते. आणि सगळे टीचर लोकांनी वॉर्निंग दिली की ट्युशन आता बुडवायची नाही तुम्ही. कारण त्यांची आता पुढच्या हप्त्यापासून एक्झाम सुरू होते. म्हणजे एक्झाम म्हणजे आपली युनिट टेस्ट असं. आणि सरांनी सांगितले की आता तुम्ही कुणी अबसेंट राहिला तर आम्ही रिपीट टेस्ट शिकवणार नाही. तर त्यासाठी मयुरी की नाही फटाफट अशी ट्युशनला निघून गेली. आणि मी आले लवकर. माझे फ्रेंड हे सगळे तिथेच होते. पण मयुरी नंतर बोलते की आई मी एकटी जाते. राहू दे बाबा, तू बस इथं काय करायचं ते कर. तिला एकटीला कसं सोडू ना. मग तिचे पप्पा तर मला किती बोलतील. बापरे बोलतील, पोरीला घेऊन गेलीस आणि एकटीला धरलीस. तर असं त्यासाठी मी लवकर लवकर आले. काय करणार ना. तसंही मी लवकरच गेले होते मुद्दामून थोडं. तरी 1 वाजलाच होता घरी मला. आणि सगळे मग 2च्या पुढूनच आले. कसं बायकांना भरपूर काम असतात तुम्हाला तर माहिती आहे ना. असे सगळी कामं करून, स्वयंपाक करून, कुणी कुणी पुरणपोळ्या बनवतं. मी सुद्धा पुरणपोळ्या बनवते. पण मी नाही बनवल्या कारण मयूरची तब्येत बरोबर नाही. अजिंक्यची पण तब्येत बरोबर नाही. त्यांना गोळ्या औषध चालू. तर कसं ना असं हेवी जेवण आपण नाही देऊ शकत. पुरणपोळीचं तर माहिती आहे ना, ऑइली आणि हेवी जेवण असतं. त्यासाठी मी ह्या वेळेस नाही बनवले मी.
मी आताच बनवले होते, आपल्या मार्गशीर्षचा गुरुवार होता ना त्या दिवशीच मी बनवलेल्या. तर असं साधं सिंपल जेवण केलं आणि संध्याकाळी काही शिरा वगैरे करेल गोड धोड, नाहीतर नाही पण नाही तर शिरा असा चालूच असतो आमचा, कधी पण सण वगैरे काही नाही. असं छान होता आजचा दिवस. मला सगळे भेटले, खरंच सांगते मी एवढी आनंदी झाले ना. मला की नाही व्हिडिओ जास्त काढायलाच भेटला नाही, कारण बायकांचा खूप आवाज होता, गर्दा होता. तर मी मयुरीला बोलली जास्त व्हिडिओ नकोच, कारण ते आवाज खूप येतोय ना, तर आपण काय बोलणार आहे की नाही. आणि मी जिथं झोपडपट्टीला पहिलं राहत होते तिथले पण सगळ्या बायका आलेल्या, फ्रेंड्स लोक आलेले. अशी वर्षातून आमची एकदाच भेट होती माहितीये का त्या मंदिरामध्ये. दरवर्षी मी तिकडेच जाते, म्हणजे मी ह्या एरियामध्ये राहते. इथं पण आहेत बायका, म्हणजे मंदिर आहेत भरपूर, पण मी नाही जात इथं, कारण मला इथं आवडतच नाही. आणि मी सुरुवातीपासून त्याच मंदिरामध्ये जाते. आणि जेव्हा आम्ही ईस्टला राहिलो होतो ना तिकडे चाळीमध्ये, तीच चाळी झोपडपट्टी एकच चाळीमध्ये होतो, तर आम्ही की नाही वॉक करत पायाने सुद्धा येत होतो माहितीये का सगळे. तिथून फक्त 10 मिनिट लागतात मंदिरापाशी यायला, जास्त लांब नाहीये. पण इथून आता माझ्या घरापासून तिकडे जायला, ईस्टला जायला खूप लांब आहे, तर पायाने नाही जाऊ शकत. असं तर सगळ्यांच्या अशा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. बोलले की देवी आता तू खूप बदलली आहेस, असं तसं. म्हटलं नाही बाबा काय नाही, म्हटलं साधे सिंपल आहे. बघ बोलत होते की तू पहिलं किती साधं राहत होती, बघ आता तू साधं राहत नाहीस, तू थोडी वेगळी राहिलीस आता. हा मुलं आता प्रत्येक आता पहिल्या चाळीमध्ये वेगळंच, म्हणजे सिंपल राहतात एकदम. तरी मी सिंपलच आहे बाबा, मी एवढी नाही फॅशन करत, काहीच फॅशन नाही करत. नाही बोलली आता खूप छान दिसायली असं. आता मी माझी स्वतःची तारीफ नाही करणार मी, पण मला भेट झाली नाही हे महत्वाचं आहे. माझी तारीफ केलं ते जाऊ द्या, ते तर छान बोलणारच मला आहे की नाही. खूप छान छान गप्पा मारल्या, अशा विचारू नका. सगळ्यांच्या ओटी भरल्या, घरी आलो. मग खरंच खूप खूप. पण आजच्या दिवसाची मी तर खूप आतुरतेने वाट बघते, कारण मंदिरामध्ये जातो, बसतो आणि आपल्या सुहासिनीचा हा सण असतो मकर संक्रांत. गावी पण तसंच असतं सेम, भरपूर बायका जातात मंदिरामध्ये, हे ते रेलचेल विचारू नका. लहानपणी सुद्धा की नाही मी आईसोबत मंदिरामध्ये जायची, अशी मयुरी सारखी. खूप छान वाटायचं मला, आम्ही एन्जॉय करायचो खूप. सगळ्यांची तिळगुळ हे खायचो. खरंच खूप छान आजचा दिवस असा गेला, एकदम भारी. आणि मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलं. असं काय नाही, मग आता काय बोलू, अजून बोलायसारखं तर भरपूर आहे, पण तुम्हाला कंटाळा येईल ऐकत बसलं तर, माहितीये का. तर काय नाही, प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन कुणी बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आहे की नाही. प्लीज तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. मग काय नाही आता मी तर काय नाही, आता चला मग व्हिडिओ इथे एंड करते. चला बाय, सर्वजण काळजी घ्या.